आम्ही बहिणी म्हणून किंवा फॅमिली म्हणून आम्ही खूप खुश आहोत, कारण आमच्या मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण होतंय की फायनली घरात सनई चौघडे वाजणार आहेत. आई शपथ आसावर इथे पण रडायला सुरू करेल. मुझे नहीं करना है ये. म्हणजे लोकांनी घाण रिॲक्ट केलं तर ते इथे भांडण नाही, दंगा होतो आणि आम्हाला म्हणजे तशा ओरडा मिळतो आम्हाला की बस करा आता, तुमची मस्ती थांबवा. मी तुम्हाला आवडते. मला असं वाटतं की जेवणामध्ये ही जो मेन्यू तो बदलला तो थोडासा भात झालाय, मला थोडा तर वेगळं काहीतरी, तर ते बदल बस. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले झी मराठीवरील सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने 3 बहिणी आपल्यासोबत आहेत. तर कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान आहे, एकदम फर्स्ट क्लास, टकाटक. कास टकाटक. कसं चाललंय शूट? छान. आता तू बघितलंसच एवढ्या उन्हामध्ये आम्ही कसं शूट करतोय, पण सीन्स खूप चांगले आहेत आणि आमची बॉन्डिंग अशी आहे की आम्ही कुठल्या पण परिस्थितीमध्ये मजाच करतोय. ऍक्च्युली बरं, असं म्हणतात की मुली एकत्र आल्या की भांडणं होतात. इथे काहीतरी चित्र वेगळं दिसतंय. काय क्या है इसका राज? भांडण नाही, दंगा होतो आणि आम्हाला म्हणजे तशा ओरडा मिळतो आम्हाला की बस करा आता, तुमची मस्ती थांबवा. म्हणजे आम्ही कोण एक गाणं गुणगुणायला लागली तर मग आम्ही सगळेच सुरू होतो, किंवा एक काहीतरी जोकच सांगायला लागली तर एक जोक हा सगळीकडे म्हणजे पसरला पाहिजे सगळे. म्हणजे मी मागाशी एक जोक सांगितला तर हिने तो जोक सगळ्यांना सांगितला आणि ब्रॅकेट मध्ये असं पण होतं अनुश्रीचा जोक. म्हणजे लोकांनी घाण रिॲक्ट केलं तर ते क्रेडिट बेसिकली घाण म्हणून नाही, क्रेडिट द्यायचं असतं. अच्छा, म्हणजे ज्याचं त्याचं त्याला. खरंच. हो. बरं, सीन तरी सिरियसली होतात का तिथेही मजा मस्ती? नाही, कामामध्ये हे सगळं नाही, म्हणजे कामाच्या वेळेस काम, पण म्हणजे कॅमेराच्या पाठीमागे तर कट म्हटलं सुरू होतं आमचं. बरं, आता लवकरच साखरपुड्याचा सिक्वेन्स येतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही आसावरीलाच विचारा की तिला कसं वाटतंय. आई शपथ आसावर इथे पण रडायला सुरू करेल. मुझे नहीं करना है ये. पण सिक्वेन्स इन ऑल खूप छान आहे. तिचा साखरपुडा होणार आहे आणि तिचं प्रेम दुसऱ्या गौतमवर आहे, पण दुसऱ्या गौतम बरोबर तिचं लग्न होत आहे. तर तिची आता ती घालमेल सुरू आहे की मला नाही करायचं आहे लग्न ह्याच्याशी. तर मग ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि इमोशनल पण आहे तितकंच, फॉर फॅमिली ऑल्सो, फॉर सिस्टर्स ऑल्सो, फॉर मम्मी पप्पांसाठी पण. आणि आसावरीसाठी वेगळ्या लेवलवर इमोशनल सिक्वेन्स आहे तो, कारण नाही आहे तिचं प्रेम त्या मुलावर. सो मज्जा येते. पण म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये असे खूप शेड्स बघायला मिळतील की एकतर हिचं प्रेम त्या गौतम सोबत आहे, गौतम खानोलकर सोबत, आणि दुसऱ्या गौतम सोबत तिला जसं डील करावं लागतंय किंवा तिला जावं लागतं त्याच्यासोबत इच्छा नसताना सुद्धा. आणि आम्ही बहिणी म्हणून किंवा फॅमिली म्हणून आम्ही खूप खुश आहोत, कारण आमच्या मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण होतंय की फायनली घरात सनई चौघडे वाजणार आहेत. आणि दॅट टू प्लस म्हणजे असं पण आहे की यार घरातली आमची ताई आता तिचं लग्न होत आहे, म्हणजे तो पण एक इमोशनल पार्ट आहे, आनंद पण आहेत आणि असं फुल मिक्स्ड फिलिंग आहे. तू काय सांगशील? ॲज अ अनुश्री ती तर खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण जिजू येणार, तिला कपडे वगैरे नवीन मिळणार आहेत घालायला, सो तिला मस्त मस्त खायला सुद्धा मिळणार आहे. सो अनुश्री खूप एक्सायटेड आहे लग्नासाठी. आणि श्वेता ठीक आहे, हो रे दीदी की शादी जाते हैं इज इक्वल टू सेम. बरं, आता ताईचं तर लग्न होत आहे, पण एक बहिणींची एक्साइटमेंट असते की ताईच्या लग्नात. तर अशा तुम्ही काय खोड्या घालणार आहात ताईच्या लग्नात? नाही, हे तर तुम्हाला जसं पुढे जाईल सिरियल तसंच आम्हाला पण कळेल. ऍक्च्युली आम्हाला अजून काही कळलं नाही की आम्ही काय खोड्या करणार आहोत. आम्हाला पण नाही माहित आम्ही काय करणार आहोत. बट येस की मी ऑफिसमध्ये पण माझा वेगळाच एक ट्रॅक चालू आहे की मला ताईच्या म्हणजे साखरपुड्याला यायला मिळतं की नाही, कारण की जयने त्याच वेळेला एक मुद्दामून मीटिंग अरेंज केली आहे. सो म्हणजे मला फक्त नमतं आणण्यासाठी, तर मी सुद्धा त्यात काडी करते आणि मी ती कशी मीटिंग कॅन्सल करते ते पण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
रील लाईफ तर आम्ही तुमची पाहतच असतो. रिअल लाईफमध्ये तुमचा बॉन्ड आहे ना, तो मला प्रचंड आवडलाय. सो त्याच रिलेटेड आपण एक रॅपिड फायर खेळूया. लगेच रॅपिडली होऊ दे. बरं, तुम्हा तिघींमध्ये सगळ्यात नटखट कोण आहे? 1-2 ती पण आहे तशी तर. नाही, आसावरी आहे मी. हा चला नेक्स्ट. बरं, सगळ्यात लाडकी कोण आहे? आम्ही चौघी जणी लाडक्या. असं चौघींमध्ये असं सांगितलं तर कोणाचं आम्हा येईल? चौघींमधून आवडणारी म्हणजे हिला कोण लाडकी आहे असं. हम्म. मला मीच आवडतो. मैं अपनी फेवरेट हूँ. तुझा मला पण मीच आवडते. ड्रामा क्वीन कोण आहे? शरू. आईची फेवरेट कोण आहे? मयू आणि आसावरी. खोडकर कोण आहे? तू एक मिनिट, तू रील वाला विचारतेस की रिअल रिअल लाईफ रिअल रिअल. मी तुम्हाला आवडते. म्हटलं ना मैं अपनी फेवरेट हूँ. ओके नेक्स्ट. बरं, खोडकर कोण आहे? सेटवर जो सतत खोड्या काढत असतो सगळ्यांच्या. मी आणि शरू आणि अनु आम्ही सगळेच सगळेच actually. सगळेच म्हणजे कोणाचं कोणीच असं नाहीये रेशो की मध्ये शांत कमीच बसलेलं. नाहीये. म्हणजे आमचा पप्पा पण म्हणजे सुहास दादा पण. हा, म्हणजे बापरे. आम्ही जे इकडे परब हाऊस मध्ये शूट करत असू तर तिघी पण काहीतरी करत करतच असतो असतो. वेगवेगळं. मी खानोलकर मध्ये असेल किंवा ऑफिस मध्ये करत असेल तर तिथे पण माझंच नाव येईल पहिलं. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी जिथे जातो तिथे करायचेच बापरे. असतात खोड्या. खोड्या. गॉसिप कोण करतं सगळ्यात जास्त? अजून तरी नाही. नाही करत आहे कोणी. जास्त वेळ फोनवर कोण असतं? अनु. हा कम्पॅरेटिव्हली कम्पॅरेटिव्हली अनु. जास्त आळशी कोण आहे की सीन लागलाय अरे येते आरामात असं चाललंय? कोणीच नाही, सगळे ऑन टाइम. बापरे, पटकन राग कोणाला येतो? अजून नाही असं सिच्युएशन नाही situation झालं तशी की नाही राग आली येईल. आहे. फुडी कोण आहे? अनु हा हा. खास करून non-veg. भूक लागली आहे. नॉनव्हेज वगैरे साठी तर एकदम एक्साइटेड असते मी. बरं, एकमेकींचे लाड कोण करतं सगळ्यात जास्त? सगळेच ऍक्च्युली एकमेकींचे लाड करतात. हा. ए, असं नाही यार, कोणीच असं नाही. पण नाही, सगळ्यांची मी तुला खरंच सांगते, हे ना असं वाटत असेल की आम्ही मुद्दामून छान कॅमेऱ्यासमोर वाटावं म्हणून, पण टचवूड की असंच आहे आहे. सध्या. म्हणजे Actually मे असंच बी असं होणार नाहीच, पण पण खरंच आहे तसं हो, पण. म्हणजे तरी मी पण घरी त्यातलं पोहोचते त्यात की चल नाही. तुला सॅटिस्फॅक्शन साठी मी हिचं लाड करते, ही माझे लाड करते. अरे बापरे. म्हणजे माझ्या सॅटिस्फॅक्शन पण हे ना असं होतं गिव्ह अँड टेक आहे. मी जर तिचं काहीतरी तिची काळजी काहीतरी घेत असेल तर कुठल्या दुसऱ्या कारणाने ती माझी काळजी घेईल. अच्छा. सेम असंच आमचं तिघांचं नाही, चौघांचं. आणि चौघांचं पण ऍक्च्युली 5 सहाही जणांचा 6 पण नाही म्हणावं, पूर्ण ऍक्च्युली कास्ट मध्ये सेम आहे. कास्ट मध्ये सेम आहे. परब नाही, सगळंच सेम. आपण तिघी फक्त आपल्या तिघींबद्दल विचारलं ना. हा, म्हणजे सगळ्यांचं तसंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बरं, एखादी सवय जी बदलायची आहे तुमच्यापैकी कोणाला तरी असं, किंवा मला ही सवय बदलायची असं काहीतरी? हा, तू सांग मला. मला हिच्याकडून ऐकायचं माझी कुठली. नाही बडों से स्टार्ट किया जाए. बडोसे. बापरे. मला असं वाटतं की अनुश्रीने मी नाही सांगत होता. मला असं वाटतं की ती अजून कॉन्फिडेंटली करू शकते. हे मला माहिती आहे, कारण आय नो हर रेंज. सो बस मला बदलायचं नाही आहे काही. ती आहे तशी बेस्ट आहे. ओके. आणि असं लुक मधून काहीतरी बदलायचं. शेअर होतंय. ते होतच असतं. बदलायचं काय, तिचं काही बदलायचं नाही आणि माझं बदलायला आलीस ग. तुझं बदलायचं तर मला असं वाटतं की जेवणामध्ये ही जो मेन्यू तो बदलला तो थोडासा बदलायला भात झालाय. भात झालाय. मला थोडा तर वेगळं वेगळं घ्यायचं. काहीतरी. तर ते बदल बसतात. ठीक आहे, चालेल, बदलेन मी आता नक्कीच. तुम्ही सांगा मला. तू कधीतरी खूप टिफिन मस्त आण. interesting. हे बदल. आणलं होतं. लोणचं. तुम्ही नव्हता, मी तेव्हा ऑफिसच्या वेळेस आणलं होतं. काय आणलं Office होतं? तेव्हा. मग परत काय लाडू आणलं होतं पण मुगाचे. मग तेच बदल की आम्ही चला असताना. तुम्ही जा, आम्ही जरा आपण discuss अनुचं सेम कॉन्फिडेंस बड़ा. तेरे में बदलने जैसा कुछ नहीं. यू आर व्हेरी नाइस. फक्त तू पण टिफिन आण, मजा येईल.
बेस्ट मी पण अय्या मी पण भाताचेच प्रकार आणणार. बेस्ट. ते तुला बदलावे नाही लागेल. नाही नाही नाही. बदलना पडेगा आपको दीदी. बरं श्वेता तू काय सांगशील? अच्छा मला बोलू तुम्ही कंटिन्यू करा. शाणी आहे रे, आम्हाला बोलवलं पण बोलते. बोल. मला बोलू, मी जाते, तुम्ही continue करा. तुझ्याबद्दल बोल. माझ्याबद्दल हा काय बोलले रे please? मला काही सुचत नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आमच्यात काही बदलण्यासारखं नाही. आम्ही आहोत त्याच्यात चांगला, हे आमचं आम्हीच ठरवून मोकळे झालोय. बरं खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. आता साखरपुडा येतोय तर आम्ही नक्की येऊ पुन्हा एकदा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही हेच सांगू की प्लीज आमची सिरियल बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि आता खूप इंटरेस्टिंग ट्रॅक येतोय, त्यामुळे आय अश्योर यू की तुम्हाला खरंच आवडेल. सो कनेक्ट व्हाल तुम्ही. येस.